अनायकैकनायकं विनाशदेवदैकनायकं
अगोदर तिसरी देवता जी आहे ती जलतत्वाची देवता म्हणजे श्री सिद्धिविनायक महागणपती यांचा आजच्या दिवशी याद झाला। एक संतांनी सुद्धा असं वचन सांगून ठेवलं की भगवंताच्या नवे संतांनी असं म्हणण्यापेक्षा स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे, भगवंतामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, माझ्याशिवाय माझ्या इच्छेशिवाय वायू वाहत नाही, माझ्या इच्छेशिवाय मान हलत नाही, माझ्याशिवाय माझ्या इच्छेशिवाय अग्नी सुद्धा प्रज्वलित होत नाही। अशा अनेक गोष्टी भगवंतांनी भागवतात सांगितल्या आहेत, भगवद्गीतेत त्यांनी सांगितल्या आहेत। तर त्याच अनुषंगाने आज मी तुम्हाला इथलाच एक दृष्टांत जोडून असा सांगेन की भगवंतांच्या जे होतं ते भगवंतांच्या इच्छेनेच होतं आणि ते सगळं नियोजित झालेलं असतं। आपण त्याला काही करू शकत नाही, आपण वागते ते करा, पण ते जे भगवंतांचं नियोजित आहे तेच म्हणतात। इथे जो हा याग चालू आहे ना, तर यागामध्ये अन्नवाधान नावाचा एक विधी असतो। अन्नवाधान म्हणजे काय की या देवता ज्या मांडल्या त्या देवतांना काय काय द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं ही संख्या ठरलेली असते। म्हणजे अमुक संख्येने बाबा आता संकटांसाठी काय द्यायचं, तर तिला द्रव्य आपल्याला द्यायचं आहे, मग ते किती द्यायचं, तर लघुरुद्राच्या संख्येने द्यायचं, ज्या काही संख्या होतील द्यायच्या, म्हणजे 121 आवर्तनांचं हवन करायचं असं। मग त्याच पद्धतीने पहिल्या दिवशीचा याग झाला, सौरसूत्राचा 124 आवर्तनांचं हवन झालं आणि आमचा हा जो याग ठेवलाय ना तो विशेष रूपाने वेगळ्या ठेवलाय। अनेक ठिकाणी याग पंचायत याग होतोच, तर त्या ठिकाणी काय होतं, त्या देवतांचं आवाहन करणं आणि केवळ हवन करणं। पण इथे ठिकाणी स्वरूप असं दिलं त्याला की त्या देवतेचा आता शिव असेल तर शिवाचा लघुरुद्रच करायचा आणि लघुरुद्राचं हवनही करायचं, म्हणजे त्या शिवावर अभिषेकही करायचा लघुरुद्राचा आणि लघुरुद्राचंच हवन करायचं। असा पंचायत याग चालू केला की ज्या योगे पूर्णत्व त्याला प्राप्त होईल तर दशांशाचा विषय घ्यायचा नाही, म्हणजे लघुरुद्र करायचा आणि 11 कामांचं हवन करायचं असं न घेता लघुरुद्राचाच अभिषेक करायचा आणि लघुरुद्राचंच हवन करायचं। अशाच पद्धतीने सगळं चालू आहे। पण ह्या सगळ्यांमध्ये ही जी आजची देवता जी आहे विघ्नहर्ता, तर त्याचं एक असं होतं की त्याची संख्या भरपूर होती। तर त्या अनुषंगाने आम्ही काय केलं की 1000 आवर्तनांचा जप करायचा, म्हणजे अभिषेक करायचा देवावर आणि 100 आवर्तनांचं हवन करायचं। मग अशा पद्धतीने पहिल्या दिवशी मी नसल्यामुळे त्या दोन्हीकडे जे आचार्य आहेत त्या दोन्हीकडे ते नियोजन थोडंसं सांगितलं। पण काय असतं, आपण कितीही ठरवा, भगवंतांनी काय ठरवलंय ना हे घडणारच आहे। मग त्या अनुषंगाने त्यांनी ज्यावेळी काल संकल्प केला परवा, ते संकल्प करता करता काय झालं, जे मी त्याला 100 आवर्तनांचं हवन घ्यायचं आहे असं सांगितलं, तर त्या ठिकाणी त्यांनी त्या संख्येचा उल्लेख 1000 केला। त्या अनुषंगाने जे आमचा संकल्प चाललेला आहे, जेवढी अभिषेक करणार तेवढ्याच पद्धतीने हवन करायचं, तो संकल्प भगवंतांनी सत्तर उतरवला। सांगायचा विशेष काय, आम्ही त्यांची थोडीशी मस्करी केली, थोडंसं त्यांना बोललो आम्ही वेळेच्या दृष्टीने 12:30 पाऊण वाजता कार्यक्रम आटोपलेला होता। तुझ्या या संख्येमुळे आम्हाला अजून आता एक पाऊण तास आम्हाला पुढे बसावं लागतं। 80 आवर्तन आम्ही म्हटलेली, आता परत 80 आवर्तन हवनच वाढावे लागणार आहे असं सगळं बोललो। पण हे एक आमच्याबद्दल मर्यादेपुरतं एक चेष्टा मस्करी पुरतं होतं, पण प्रत्यक्षात असं होतं की हे सगळं नियोजन भगवंतांचं आहे। आम्ही काही नाही, आम्ही निमित्त मात्र इथे जे पंचायत यागानिमित्त पोहोचले ते अनेक जन्मांच्या पुण्याने पोहोचले। हा करण्याचा योग जो प्राप्त झाला हा सुद्धा आम्हाला त्यांच्या कुठेतरी आमची पुण्याई आहे। सूर्यनारायणाने कुठेतरी आम्हाला बोलवलं की या माझ्या स्थानात तुम्हाला कार्य करायचं आहे। आता दोघांचं इथे आगमन पुण्यातून होणं हे सुद्धा आता कोणाची आमची सगळ्यांची पुण्याई असेल की त्यांच्यासारखा श्रोत्र वक्ता आम्हाला प्राप्त झाला आणि आपल्याला ते दत्तपुराण ऐकायला मिळते। आता कोणाचं भाग्य आहे मला अनेक ठिकाणी, आता पुण्यासारख्या ठिकाणी झालं तर आपण इथून जातो का गाडी घेऊन, त्याला पुण्यात प्रवचन आहे आपण लावलं नाही होत। मग आपल्यावर गुरुकृपा होणार आहे, हा योग जसा जवळ येतो तसा भगवंत आपल्याला सगळी पापं नष्ट करण्याच्या मागे लागतो। लक्षात घ्या, हे सगळं घडण्यामागचं एकच कारण असतं, ज्यावेळी आपल्याला भगवंतांची आपल्या सद्गुरूंची कृपा होणार आहे आणि आपल्याला उत्तम मार्ग आता मिळणार आहे। आपल्याला जे काही आपण कुठे अडकत राहिलो ना ते सगळे बंध मोक्ष होऊन आपण पुढे चाललोय। आता हा मार्ग आपल्याला सुलभ होत जाणार आहे, आपल्याला वाट मोकळी होत जाणार आहे। लक्षात घ्या, आपल्या समोर काळं घालून जाताना जर दिवा नसेल तर दिसते का आपल्याला वाट कुठून जायचंय आपल्याला। मग हे सद्गुरु तत्व जे आहे ना हे आपल्याला दिवा आहे, आपल्या
आपल्याला चालताना पायाखाली काय कुठून वाट आहे आपली हे दाखवणारं जे आहे हे तत्व आहे ते तत्व आहे. आणि काल मी म्हटलं जसं एक ज्ञानाचं तत्व आणि एक बुद्धीचं तत्व एकत्र झालेले आहे. दत्त सूर्याच्या ठिकाणी दत्तपुराणाचं आयोजन होणं आणि ते ऐकण्यासाठी लोक उपस्थित होणं त्या लोकांचं एवढंच भाग्य मी समजेल की कुठेतरी त्यांच्यात गुरुकृपा होणारी आहे. कारण सद्गुरू म्हणतात ना अनेक जन्मांच्या पुण्याने सद्गुरूंचं दर्शन होतं. सद्गुरू नुसते आपल्याला हे वाटले म्हणून आपण केलं असं होत नाही. सद्गुरू प्राप्त होणारे असतात. सद्गुरू आपल्याला शोधायला आले पाहिजे. माझा शिष्य कुठे आहे, माझ्या ज्याच्यावर मला अनुग्रह करायचा आहे ती व्यक्ती कुठे आहे. सद्गुरूंनी शोधलं पाहिजे आपल्याला. आपण भलेही पण अनेक लोकांकडे जाऊ त्यांच्याकडे आपण गुरु म्हणून त्यांचा स्वीकार करू त्यांच्याकडून घेऊ पण पारमार्थिक आपलं ते उत्कर्ष करणार का हे सगळं जे दाखवणार ना ते हे दत्तपुराण दाखवलं. पारमार्थिक आपल्याला कसा मार्ग आपला झाला पाहिजे, कसा आपल्याला चालता आलं पाहिजे. तव बदरी असता आता आडनारी पावलं म्हणता सांभाळून मार्गावरता आणि त्या नदुजा कात लक्षात घ्या. त्या दत्तप्रभूंशिवाय जसं गुरुगीतेमध्ये सांगितलंय की गुरु जर रागावले ना तर भगवंत सुद्धा त्यांनी समजून करायला येत नाही. पण जर भगवंत रागावला आपल्यावर तर गुरुंनी फक्त सांगितलं अरे माझा शिष्य माझा जिंकू आहे त्याला उभं कर. ते पडतंय ना त्याला उभं कर एवढं फक्त गुरु महाराजांनी सांगितल्यानंतर त्या लेकराला उभं करण्याची ताकद भगवंतामध्ये येते. लगेच लक्षात घ्या. ते सगळे विसरून जातात. रोज असू दे कोप असू दे वाटेल ते असू दे गुरुंनी फक्त सांगितलं हा शिष्य माझा आहे. पण आता काय होतं माहितीये आपण म्हणतो सगळ्यांना की हे माझे गुरु आहे. गुरु म्हणतात का तुम्हाला हे माझे शिष्य आहे म्हणून. ते कधी म्हणतात तुमच्यातलं निखळ प्रेम त्यांना दिसलं पाहिजे, तुमचा अतूट विश्वास त्यांना दिसला पाहिजे की या गुरुंशिवाय काही नाही. लक्षात घ्या वेदांशिवाय काही नाही हे तर त्यावेळी आपल्याला कळेल ना. या उपासनेशिवाय या भक्तीशिवाय काहीच नाही या जगात. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हे सगळं भास आहे. हा यथा भासो जसं चतुश्लोकी भागवतामध्ये सांगितलेलं आहे यथा भासो यथा तमा. हे सगळं जे आहे तुम्हाला भास होणार आहे तर काही नाही तथ्य. हे जसं सांगितलंय ना तसंच या भगवंतांनी सुद्धा ही सगळी माया निर्माण करून आपल्याला त्याच्यात अडकवून ठेवलं आणि त्या अडकलेल्या मायेतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी हा योग निर्माण झालाय. पंचायत याकडे दत्तपुराणाचं मिलन लक्षात घ्या. मग आज त्याच्याच अनुषंगाने आजची जी बुद्धीची देवता विघ्नहर्ता याचं थोडस आता जलतत्व त्या ठिकाणी आहे.
जे पाणी आहे ते आपल्या अंगावर शिंपडून घ्या. जागेवर जाऊन बसा. हो.